नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत। तसेच काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये आहेत आणि काही महिलांचे अर्ज हे रिव्ह्यू मध्ये दाखवत आहेत। परंतु ज्या महिलांचे अर्ज आता मंजूर झालेले आहेत म्हणजेच अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांना अजून एक महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे मित्रांनो, तरच त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये हे येणार आहेत। तर ते कोणते महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे, म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, अशा महिलांना आता कोणते महत्त्वाचे काम हे करायचे आहे, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाकडून ही योजना अधिकच सुलभ आणि सरळ करण्यात आलेली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज हे केलेले आहेत आणि त्यापैकी बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना सुद्धा आता एक महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे, तरच त्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील। तर ते कोणते काम करायचे आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ज्यावेळेस आपण नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज हा भरत असतो, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी बँकेचा तपशील देते वेळेस या ठिकाणी आपल्याला बँकेचे पूर्ण नाव द्यावे लागते, त्याच्यानंतर बँक धारकाचे नाव, त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड, अशा या गोष्टी या ठिकाणी भरल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला एक महत्त्वाचा ऑप्शन दिसत असेल की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का, आणि या ठिकाणी आपल्याला होय किंवा नाही असे 2 ऑप्शन असतात। परंतु आपल्याला या ठिकाणी आपला फॉर्म अप्रूव्ह करण्यासाठी होय हेच सिलेक्ट करावे लागते। म्हणजेच मित्रांनो, आपली बँक खाते हे आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे असेच आपल्याला या ठिकाणी सांगावे लागते। त्यामुळे आपला फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येत नाही। परंतु या ठिकाणी जर आपण नाही केले तर आपला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो आणि झालेला सुद्धा आहे। बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे यामुळेच रिजेक्ट झालेले आहेत की त्यांनी या ठिकाणी नाही हा पर्याय सिलेक्ट केलेला होता, म्हणून बऱ्याचशा महिलांचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झाले आहेत। परंतु आता ज्यांनी या ठिकाणी होय केलेले आहे त्यांचे आधार कार्ड हे खरोखर त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे। कारण की मित्रांनो, या योजनेचे पैसे महिलांना डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे हे अति आवश्यक असते। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा पर्याय दिलेला असतो। त्यामुळे आपल्याला आपले बँक खाते हे आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे हे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी ज्या महिलांनी आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडले आहे काय हा पर्याय आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसताना सुद्धा होय केला होता आणि त्यांचे फॉर्म आता मंजूर झालेले आहेत, तर आता अशा महिलांनी आपले बँक खाते खरोखर आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यायचे आहे। तसेच ज्या महिलांना आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे माहीत नसेल तर त्यांनी या ठिकाणी जी बँक दिलेली असेल त्या बँकेत जाऊन त्यांनी हे चेक करून घ्यायचे आहे की त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही, जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारे पैसे हे विना अडचणीने तुम्हाला मिळू शकतील। म्हणजेच मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत, त्या सर्व महिलांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे आणि ते म्हणजे त्यांनी जे बँक खाते या योजनेअंतर्गत या ठिकाणी दिलेले असेल ते बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे। कारण की या योजनेअंतर्गत तुम्हाला आता रक्षाबंधनाच्या वेळेस 2 महिन्याचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये रक्षाबंधनाच्या वेळेस शासनाकडून या ठिकाणी देण्यात येणार आहेत। त्याच्या अगोदर जेवढ्या पण महिलांचे अर्ज या योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत किंवा आता पुढे मंजूर होतील अशा सर्व महिलांनी त्यांच्या बँकेत जाऊन त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर त्यांनी लगेच ते लिंक करून घ्यायचे आहे, किंवा ज्या महिलांना माहीत नाहीये की त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही तर त्यांनी सुद्धा बँकेत जाऊन हे निश्चित चेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही। आणि ज्यावेळेस या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील। त्यामुळे तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे हे खूपच महत्त्वाचे आहे।